महाराष्ट्र राज्यातील दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना 1982 व 1984ची जुनी पेन्शन योजना पूर्णपणे लागू करणे या मागणीसाठी राज्यभर बेमुदत संप पुकारला आहे। राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर महसूल विभाग, वन विभाग, आरोग्य विभाग असे शासनाच्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे। त्याच अनुषंगाने शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना आणि वन विभागाचे कर्मचारी यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर या ठिकाणी जमा होऊन धरणे आंदोलन केले। ब्युरो रिपोर्ट, डिजिटल वार्ताहर, जुन्नर। आज पंचायत समिती जुन्नर या ठिकाणी जुन्नर तालुक्यातील शिक्षक, शिक्षकेतर, प्राथमिक, माध्यमिक त्याचबरोबर आपल्या राज्य सरकारी, निमसरकारी सर्व कर्मचाऱ्यांच्या संघटना राज्य मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या संपामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी जमा झालेल्या आहेत। खरं तर राज्य मध्यवर्ती संघटनेने या ठिकाणी 15 दिवसापूर्वी आपल्या राज्य सरकारला जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी त्या ठिकाणी संपाची नोटीस दिलेली आहे आणि ही नोटीस दिलेली असताना सरकारला त्या ठिकाणी आवाहन करण्यात आलं की आपण जुनी पेन्शन योजना लागू करावी, आम्ही हा संप मागे घेऊ। परंतु काल शासनाबरोबर झालेल्या चर्चेअंती त्या ठिकाणी शासन काही जुनी पेन्शन लागू करायला शासनाने त्या ठिकाणी असमर्थता दर्शवलेली आहे आणि म्हणून राज्य मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या या संपामध्ये सर्वच संघटना त्या ठिकाणी सहभागी होऊन हा संप या ठिकाणी दिनांक 14 मार्चपासून बेमुदत संप या ठिकाणी जाहीर केलेला आहे आणि त्या संपामध्ये सर्वच्या सर्व शासकीय संघटना, शिक्षकांच्या संघटना ह्या महाराष्ट्रभर 100% सामील झालेल्या आहेत। जोपर्यंत कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना दिली जात नाही तोपर्यंत हा संप मागे घेतला जाणार नाही, अशा प्रकारचा निर्धार राज्य मध्यवर्ती संघटनेसह महाराष्ट्रातील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी संघटनांनी त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे। आणि त्यानिमित्ताने आज या संपाच्या पहिल्या दिवशी 14 मार्च रोजी सर्व संघटनांचे, तालुक्यातील पदाधिकारी, सर्व संघटनांचे कर्मचारी ह्या पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये उपस्थित होऊन धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेले आहे। त्या धरणे आंदोलनामध्ये सहभागी झाले। आपण या ठिकाणी पाहिलं तर व्यासपीठावर सर्व संघटनांचे त्या ठिकाणी अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत आणि हजारोंच्या संख्येने या ठिकाणी सर्व कर्मचारी आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित झालेले आहेत आणि हा संपाचा निर्धार या ठिकाणी पक्का झालेला आहे। जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील हा लढा संपणार नाही, हा संप थांबणार नाही, अशा प्रकारचा निर्धार सर्व संघटनांनी या ठिकाणी केलेला आहे। खरं तर जो कर्मचारी 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत दाखल झालेला आहे त्याची जुनी पेन्शन शासनाने बंद केलेली आहे आणि NPS मध्ये नवीन अंशदायी पेन्शनमध्ये ह्या सर्व कर्मचाऱ्यांचा समावेश केलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर आजपर्यंत अनेक या नवीन पेन्शनमधले कर्मचारी आपल्याला सोडून गेलेत, त्यांचं निधन झालेलं आहे, त्यांच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा आधार या शासनाकडून मिळालेला नाही। जुन्या पेन्शन योजनेमध्ये एकदा सेवानिवृत्त झाल्यानंतर अगदी निधन होईपर्यंत नवे तर कुटुंब वेतन देखील या जुन्या पेन्शनमध्ये दिलं जातं, परंतु या नव्या पेन्शनमध्ये मात्र हा कर्मचारी निराधार झालेला आहे। त्याला सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या पुढील जीवनाची खऱ्या अर्थाने फार मोठी काळजी निर्माण झालेली आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण ह्या ठिकाणी जुन्नर तालुका सर्व कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीच्या वतीनं शासनाला एकच विनंती करतो की 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अन्यथा हा संप असाच यापुढे बेमुदत सुरू राहील। आणि म्हणून मी या ठिकाणी एकच घोषणा देतो, एकच मिशन, एकच मिशन। कोण म्हणते मिळत नाही, कोण म्हणते मिळत नाही। या निमित्ताने या ठिकाणी आमची दखल घेण्यासाठी डिजिटल चॅनलचे या ठिकाणी संचालक उपस्थित आहेत, त्या तुमचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। थांबतो, धन्यवाद। आज या ठिकाणी एकच मिशन जुनी पेन्शन सन 2005 नंतर जे शिक्षक सेवेमध्ये किंवा शिक्षकेतर कर्मचारी सेवेमध्ये रुजू झालेले आहेत त्यांना ही पेन्शन योजना लागू होण्यासाठी सर्व संघटनांचे यामध्ये सक्रिय पाठिंबा दिलेला आहे। सर्व संघटनांनी
मी या ठिकाणी एवढंच म्हणेन की एकच मिशन, जुनी पेन्शन, एकच मिशन, जुनी पेन्शन कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतंय देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. धन्यवाद. इथं सर्व संघटनांचे प्रतिनिधी, सर्व कर्मचारी एकाच ध्येयाने प्रेरित होऊन इथं उपस्थित आहेत. तर एकच विषय आहे की एकच मिशन, जुनी पेन्शन. आज नवीन पेन्शन योजना लागू करून शासनाने जो अन्याय केलेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत. ती योजना जी सरकारने चालू केलेली आहे हा कुठेतरी षडयंत्राचा भाग आहे. हे षडयंत्र कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि ह्या वेळीच जर षडयंत्र थांबवलं नाही तर भविष्यात होणारा सर्व कर्मचाऱ्यांवरती हा घाला आहे हा कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. आज पेन्शन ही नवीन पेन्शन थांबवलं नाही तर येणाऱ्या ज्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेन्शन मिळत आहे ती पेन्शनसुद्धा बंद, त्यातले टप्प्याटप्प्याने एक एक भाग कमी करण्यात येईल आणि सर्व कर्मचाऱ्यांना ह्या पेन्शनपासून परावृत्त होण्यात येईल. त्यांचं कुटुंब परावृत्त होणार आहे. या परावृत्तीपासून थांबवण्यासाठी शासनाने ही पुढं जी धोरणं आखलेली आहेत ही धोरणं थांबवण्यासाठी एकच मिशन, जुनी पेन्शन लागू करून आज सर्वांना न्याय हा मागण्याचं काम शासनाने आमच्यावर लादलेलं आहे आणि आम्ही ते आनंदाने करत आहोत की जेणेकरून आमच्या इथून पुढच्या भविष्यात जी लोक शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी म्हणून शासनाची, देशाची, जनतेची सेवा करणार आहे, वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या विभागातून आज सगळे सेवा करत आहेत. ह्या सेवेमध्ये काम करत असताना तो कर्मचारी नाही तर त्याचं कुटुंब सेवा करत असतं आणि ह्या कुटुंबाला ह्या सगळ्या लाभांपासून वंचित ठेवण्याचं काम शासन करत आहे. ते यापुढं वंचित राहायचं नाही तर आमचा हक्क हा आम्ही मिळवणारच. ह्या भूमिकेने प्रेरित होऊन आज सगळे कर्मचारी, सगळ्या संघटना, सगळे विभागाचे प्रतिनिधी, सर्व कर्मचारी आज इथं उपस्थित आहेत आणि ते जोपर्यंत आमचा जुना हक्क जो शासनाने दिला होता आणि तो आमच्याकडनं हिरावून घेतला आहे तो मिळणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. कोणीही त्याचं कर्तव्य पार पाडणार नाही. त्याच्या कर्तव्य आम्हाला आमचं कर्तव्य पार पाडायचं आहे, पण आमचं कर्तव्य पार पाडण्यापासून शासनाने आम्हाला भर घातलेली आहे की तुम्ही लढा द्या, त्याशिवाय तुमचं आम्ही जी जुनी पेन्शन आहे ती लागू करणार नाही. तर आमचं म्हणणं एकच आहे की शासनाने जुनी पेन्शन आज जरी लागू केली तरी सर्व कर्मचारी जे आहेत ते आपापल्या कामावर जाण्यास तयार आहेत. पण जोपर्यंत हे आंदोलन जे आहे हे आंदोलन जोपर्यंत जुनी पेन्शन लागू होणार नाही तोपर्यंत सर्व विभागातील, देशातील, महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी हे आंदोलन कुठेही थांबवणार नाहीत. हे आंदोलन आम्ही शांततेच्या मार्गाने करत आहोत. ह्या आंदोलनाचा शासनाने गैरफायदा न घेता आमचा हा संदेश शांततेच्या मार्गाने चालू आहे. हा आंदोलनाचा मेसेज घ्यावा आणि त्याच्यातून कुठेतरी मार्ग काढून जो आमचा पहिला मुद्दा आहे त्या मुद्द्यावरतीच आम्ही अटळ आहोत. कालही मंत्री महोदयांशी चर्चा झाली होती. त्या चर्चेमध्ये कुठल्याही प्रकारचं याच्यावरती भाष्य करण्यात आलेलं नाही आहे. फक्त हे आंदोलन गुंडाळण्याचंच काम केलेलं आहे. तर ते गुंडाळण्याचं काम आमच्याकडनं होणार नाही. आम्ही त्या आंदोलनाला सक्रिय सहभाग घेऊन आमचं आंदोलन कशा पद्धतीने तडीस नेण्याचं काम आम्ही सगळे कर्मचारी करणार आहोत. आमचं एकच ध्येय आहे, एकच मिशन, जुनी पेन्शन, एकच मिशन, जुनी पेन्शन. आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं जुनी पेन्शन या हक्कासाठी सर्वच तालुक्यातील सर्वच संघटना या ठिकाणी एकजुटीनं सरकारविरोधात या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी थांबलेले आहेत आणि हे आंदोलन अतिशय तीव्र पद्धतीने मोठ्या संख्येने तुम्ही पाहतायत या ठिकाणी होत आहे. कारण 2005 पासून असणारे जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळवण्यासाठी जरी आम्ही पेन्शनधारक असलो तरी या बांधवांसाठी आम्ही त्यांच्या नेहमीच बरोबर आहे आणि त्यांना जुनी पेन्शन जी आहे ती जुनी पेन्शन मिळण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत हा लढा आम्ही देणारच आहोत. आणि जोपर्यंत ही जुनी पेन्शन हे सरकार जोपर्यंत सुरू करत नाही तोपर्यंत हे आंदोलन आमचं सुरूच राहणार आहे. कारण याच्यावरून एक उदाहरण आठवतं की एखादा जर कुत्रा रस्त्याने चालला असेल त्याला दगड मारला तो पळतो, घाबरतो. तो मांजराचंही तसंच आहे, त्याला आपण हाकलं एकटा असतो तो पळून जातो. परंतु मोळाला जर तुम्ही दगड मारला तर ते काय परिस्थिती होते आणि तीच परिस्थिती आज तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. कारण हे आता मोहोळ एकवटलेलं आहे आणि हे मोहोळ जर उठलं आणि खऱ्या अर्थानं आता हे मोहोळ उठणारच आहे कारण शासनाने त्या पद्धतीचे पावलं उचललेले आहेत आणि हे मोहोळ जर उठलं तर काय होईल याचा विचार खऱ्या अर्थानं सरकारनं करावा. आणि जुनी पेन्शन जी आहे ती जुनी पेन्शन कृपया या ठिकाणी सांगू इच्छितो की ही जुनी पेन्शन चालू करावी. शेवटी एकच सांगतो की जुनी पेन्शन ही आमच्या हक्काची आहे आणि ती आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. आज माझ्या या शिवरायाच्या पावनभूमीमध्ये
खऱ्या अर्थानं ही शासनाने वेळ आणली आहे आणि ही वेळ इतक्या उन्हा ताणामध्ये आमच्या माय भगिनी या ठिकाणी उभ्या आहेत, आमचे सगळे बांधव या ठिकाणी उभे आहेत. याचं एकमेव कारण म्हणजे आमच्या लहानग्या भावंडावर केलेला हा अतिशय अमानुष प्रकारचा कायदा आणि तो कायदा मोडून काढण्यासाठी या ठिकाणी आमच्या सर्व संघटना या ठिकाणी सामील झालेल्या आहेत. या निमित्तानं शासनाला मी विनंतीपूर्वक सांगतोय, आपण जर याच्यातून निश्चितप्रमाणे मार्ग जर काढला नाही तर येत्या भविष्य काळामध्ये या सगळ्या संघटना निश्चितपणे आमच्या या बांधवांसाठी, आमच्या या बंधू भगिनींसाठी रस्त्यावर नाही, कोणतीही वेळ आली तर त्या वेळेला सामोरे जाण्याची या ठिकाणी आम्ही सगळ्या संघटना जाहीरपणे सांगतो. ते आमचा हक्क आहे. जुनी पेन्शन हा आमचा हक्क आहे आणि तो मिळवलाच पाहिजे आणि तो आम्ही मिळवणारच, अशा स्वरूपाच्या भावना या ठिकाणी व्यक्त करत असताना शासनाने या ठिकाणी आमच्या लहानग्या भावंडांवर 2005 पासून अशा पद्धतीने नवी पेन्शन योजना आणून एक अतिशय अमानुषपणे त्यांच्या वार्धक्याचा, त्यांच्या म्हातारपणाचा कोणताही विचार न करता हा जुनी पेन्शन योजना, नवी पेन्शन योजना हा एकदम असा घाट घालून या ठिकाणी आमच्या शिक्षकांवर अतिशय अमानुषपणे या ठिकाणी अत्याचार चाललेला आहे. मी प्रसारमाध्यमांच्या निमित्ताने शासनाला सांगू इच्छितोय, आपण वेळीच या ठिकाणी मार्ग काढावा आणि या आमच्या बांधवांना या ठिकाणी निश्चित स्वरूपाने न्याय द्यावा, अशा स्वरूपाची मागणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. महाराष्ट्र राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या संपामध्ये सहभागी होण्यासाठी शिवजन्मभूमी जुन्नरच्या पंचायत समितीमध्ये आज उपस्थित जुन्नर तालुक्यातील सर्व विभागातील सर्व संघटनांचे प्रमुख पदाधिकारी आणि सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत. 1 नोव्हेंबर 2005 पासून शासनाने DCPS ही जी पेन्शन योजना आहे ती सुरू केलेली आहे. ही योजना अतिशय अन्यायकारक आहे. समान काम आणि समान दाम या राज्यघटनेतील तरतुदीचा भंग करणारी आहे. महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. इतर राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू झालेली आहे, परंतु महाराष्ट्र शासनाने अद्यापही ही योजना लागू केलेली नाही. गेली 17-18 वर्ष हे कर्मचारी या जुन्या पेन्शन योजनेसाठी पाठपुरावा करत आहेत, परंतु शासनाने अद्यापर्यंत सहानुभूतीने याचा विचार केलेला नाही आणि त्यामुळं हा संप राज्यस्तरीय सगळ्या संघटनांच्या समन्वय समितीने पुकारलेला आहे आणि या संपाला यश आल्याशिवाय राहणार नाही. आयुष्याच्या उमेदीतली 30-35 वर्ष शासनाच्या सेवेमध्ये काम केल्यानंतर रिटायर झाल्यानंतर त्या माणसाला पेन्शन मिळणार नाही. खऱ्या अर्थानं शारीरिक व्याधी किंवा ज्या काही अडचणी असतील त्या नंतर उद्भवतात आणि शासन अशा वेळेस या कर्मचाऱ्याला वाऱ्यावर सोडून देणार असेल तर ही शासनाची घोडचूक आहे आणि शासनाने ही चूक दुरुस्त करून लवकरात लवकर जुनी पेन्शन लागू करावी. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ केशवराव जाधव शिवाजीराव पाटील गटाच्या वतीनं मी या संपूर्ण संपासाठी पाठिंबा जाहीर करतो आणि या ठिकाणी थांबतो. जुनी पेन्शन हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच या भावनेने प्रेरित होऊन आज या ठिकाणी जुन्नर पंचायत समिती कार्यालयासमोर सर्व संघटना एकत्रित आलेल्या आहेत आणि या संघटनांना यश नक्कीच येणार आहे हे या चित्रावरून दिसत आहे. आणि आपण काही कुणाचा ताटातलं ओढत नाही किंवा भीक मागत नाही. हा आपला हक्क आहे आणि तो सगळ्यांनी मिळवायचाच आहे आणि तो मिळणारच आहे. एवढे धन्यवाद. महाराष्ट्र राज्य वनरक्षक वनपाल संघटना आणि त्याची जुन्नर वन विभाग शाखा, आम्ही वनकर्मचारी वनपाल वनरक्षक हे उन्हातानामध्ये, पावसामध्ये, थंडीमध्ये जंगलाचं संरक्षण करत असतो, वन्य प्राण्यांचं संरक्षण करत असतो. आणि 2005 नंतर ही जी पेन्शन शासनाने बंद केलेली आहे ती अतिशय आमच्यावरती झालेला अन्याय आहे. आणि ही जी आज बेमुदत जो संप आहे त्याकरिता महाराष्ट्र राज्य वनरक्षक वनपाल संघटनेच्या वतीने आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा आहे आणि आम्ही या संपात सहभागी झालेलो आहे. आमचा जुनी पेन्शन जी आहे ती आमचा कर्मचाऱ्यांचा हक्क आहे. आम्ही 24 तास जंगलामध्ये संरक्षण करत असतो आणि त्या मानाने आम्हाला पगारही त्या ठिकाणी फार कमी स्वरूपात शासन देत असते.
परंतु ठीक आहे, आम्ही जे काय आहे त्याच्यामध्ये सहन करतोच आहे, परंतु पेन्शन जो आहे तो आमचा हक्क आहे. उद्या आमचं बरं वाईट काही झालं, रात्री अपरात्री आम्ही जंगलांमध्ये जात असतो, वन्य प्राणी आहे ते देखील आमच्यावरती हल्ला करू शकतात. जर आज आमच्या कर्मचाऱ्यांपैकी एखाद्याचं जर काही झालं तर उद्या त्याचा संसार उघड्यावर पडणार आहे. त्यामुळे ही जी जुनी पेन्शन आहे, आज हा जो बेमुदत संप आहे, याकरिता आम्ही संघटनेचे सर्व सभासद जे आहोत ते या संपामध्ये पूर्णपणे सहभागी आहोत. एकच मिशन, एकच मिशन. सर्वांना नमस्कार. मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने हा जो संपाचा हत्यार उपसला आहे, त्या हत्यारामध्ये आम्ही सर्वजण शेवटपर्यंत आपल्यासोबत आहोत. आम्ही शिक्षक कर्मचारी, आजपर्यंत आमचे अनेक शिक्षक कर्मचारी जुने पेन्शनचे दगावले, त्या सर्व कर्मचाऱ्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. आज त्यांचे सर्व संसार हे उघड्यावर पडलेले आहेत. खरंच त्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. या शासनाला अनेक वेळा पत्रव्यवहार करून, अनेक वेळा बातम्यांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येऊन या शासनाला आजपर्यंत जाग आलेली नाहीत. अजून किती बळी जाणार आहेत आणि किती लोकांचे संसार हे उघड्यावर पडणार आहेत. मी मायबाप शासनाला विनंती करेल की तुम्ही एक तुम्ही आमच्याकडे कळकळीच्या दृष्टीने पाहावं आणि सहानुभूतीच्या दृष्टीने पाहावं आणि ही जुनी पेन्शन मंजूर करण्यासाठी एक नियोजन करावं, जेणेकरून ज्या जुन्या पेन्शन योजनेमध्ये जे लाभ मिळत होते ते आत्ताच्या कर्मचाऱ्यांना आम्हाला मिळत नाही आहेत. ज्याप्रमाणे महागाई भत्त्याप्रमाणे पेन्शन वाढत होती त्याप्रमाणे वाढणार नाही आहे. हे मार्केटनुसार वाढणारी पेन्शन ही आम्हाला खरंच नको आहे. मी एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकच मिशन. देखो, महाराष्ट्र में जो है विविध भाषाओं की पाठशालाएं चलती रहती, उसमें उर्दू माध्यम भी है. हम उसका प्रतिनिधित्व करें महाराष्ट्र के उर्दू शिक्षक लोगों का. इसमें शिक्षक भी है, नॉन टीचिंग के शिक्षक भी है. तो देखो, शिक्षक जो है निस्वार्थपने जो है समाज को घड़ाने का काम करता और समाज से शासक भी बनाता, साइंटिस्ट भी बनाता और वो एक अच्छा नागरिक भी बनाता. ये काम तन मन धन से जो करने वाला जो काम है प्राणी अगर कोई है इस जग में, तो वह है शिक्षक. और शिक्षक जो है उसको पूरे दूसरे लोगों से कुछ लेना देना नहीं होता. उसका विद्यार्थी और उसका सेवा, और सेवा को ही वो निस्वार्थपने करते रहता. तो हम शासन से एक मांगनी करते हैं कि हम जिस ईमानदारी से 30 साल, 35 साल, 38 साल जो सेवा कर रहे हैं, उस सेवा के बदले में हमारे बुढ़ापे को जो है एक सहारा जो है पेंशन के रूप में हमको मिलना चाहिए. हम यही मांगनी करते शासन में, जिस तरह से पुराना आप लोग पेंशन चालू थी. क्योंकि देखो, महाराष्ट्र जो है आर्थिक राजधानी कहा था, भारत देश की आर्थिक राजधानी, और आर्थिक राजधानी का ये महाराष्ट्र का अगर ऐसा हाल है तो बड़ा अफसोस होता हम लोगों के लिए कि हम बोलते हैं कि सबसे ज़्यादा टैक्स महाराष्ट्र को मिलता अपने. और ऐसे राज्य के शिक्षक के कर्मचारी की ये व्यथा अगर होती होंगी तो इससे बुरी बात मेरी ज़िंदगी मुझे कुछ नहीं लगती कि हम एक प्रगत महाराष्ट्र के प्रगत शिक्षक है और हम अच्छे विद्यार्थी घड़ाते हम लोग. बहुत सारे लोग तुमको मिलेंगे. ये हमको बहुत अफसोस का लगता, कभी कभी शासन पर हमको रोना आता कि शासन किस तरह से एक जालिम शासन की तरह जो है हमारे हक को छीनता, हमारे हक को देता नहीं, कि हमको इतना मजबूर करता कि हम आंदोलन करें. अरे माए बाप सरकार, आप तो बोलना चाहिए कि महाराष्ट्र के शिक्षक है, ये तो समाज घड़ाने का काम कर रहे, ये तो विद्यार्थी घड़ाने का काम कर रहे, ये तो देश घड़ाने का काम कर रहे. आपको तो हम 30 पेंशन ऐसी सुविधा देंगे कि हिंदुस्तान के किसी राज्य को नहीं मिलना चाहिए, नहीं मिली होंगी. हम यही विनंती करते हैं कि सरकार कोई भी हो, हमारे जैसे निस्वार्थ सेवा करने वाले, ईमानदारी से ज़िंदगी गुजारने वाले, विद्यार्थी को धन समझकर सेवा करने वाले लोगों की आपको पेंशन देना, यही विनंती करते हैं. अगर अभी नहीं देंगे तो अपना महाराष्ट्र और अपना भारत देश एक अलग इसमें जाएगा. इतना कहकर मैं अपने शब्दों को विराम देता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पुणे झालेल्या या जुन्नरच्या भूमीमधील आजपासून 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी म्हणून आजचा हा मोर्चा, आजपासून बेमुदत धरणे आंदोलन आपण आजपासून करत आहोत. शिवजन्मभूमीतील या आंदोलनाला आजपासूनच्या बेमुदत संपाला विशेष महत्त्व आहे. कारण जवळपास 16 ते 17 वर्ष झाली जुनी पेन्शन योजना लागू व्हावी म्हणून जुनी पेन्शन हक्क संघटन आणि सर्व राज्य सरकारी कर्मचारी आग्रहित आहेत.
खूप आझाद मैदानावर यापूर्वी फार लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले, परंतु आजपासूनचा जो संप आहे तो पहिल्यांदाच आहे. यापूर्वी जुनी पेन्शन योजना लागू व्हावी म्हणून संप केलेला नव्हता, परंतु आजपासूनच्या संपाला विशेष अशी मागणी आहे. कारण जुनी पेन्शन योजना सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू व्हावी हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच. धन्यवाद.